श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि आपलं जे संध्याकाळचं जेवण खाणं झालं की आपण काय करतो, तसंच पसारा सगळा टाकून देतो. तर त्यामुळे काय होतं बघा, सकाळी आपल्याला खूप गोंधळ होतो. तसं न करता एक 10 ते 15 मिनटात पटपट सगळं जर आवरलं आपण, तर किचन ओटा पण क्लीन होतो आणि झुरळ वगैरे पण होत नाहीत. आणि कसं होतं, सकाळी पण आपल्याला सगळं म्हणजे फ्रेश वाटतं. नाही तर उठल्या भांडी बघून आपला सगळा मूड खराब होतो. त्यामुळं रात्रीच्या वेळीच भांडी वगैरे आवरून सगळं क्लीन करून झोपलेलं कधीही चांगलं असतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझे तुम्हाला रात्रीचे ज्यावेळी आपण जेवण खाणं होतं, रात्री आपण झोपतानाचं जे माझं हे असलं रुटीन तेच दाखवत आहे मी तुम्हाला. मी कोणत्या पद्धतीने म्हणजे भांडी वगैरे घासते आणि सगळं क्लीन कशा पद्धतीने करून झोपते, जेणेकरून झुरळ होत नाहीत आणि पाले वगैरे पण रात्रीचं मग आपल्या किचन ओट्यावरनं फिरणार नाहीत. खरकट वगैरे ठेवलं की किचन ओट्यावरनं पाली खूप फिरतात. आता मी ज्यावेळी स्वयंपाक बनवले त्यावेळी सगळं पुसून मग स्वयंपाक बनवलेला होता, त्यामुळे एवढी काही शेगडी वगैरे घाण नव्हती. आता फक्त माझी भाजी थोडी शिल्लक होती, ती आधी काढून घेतली आणि ती व्यवस्थित झाकून ठेवली कुकरमध्ये. कारण कुकरमध्ये आत ठेवली की मग वरनं पाल वगैरे फिरत नाही बघा. त्यामुळं आपलं जेवण वगैरे व्यवस्थित झाकून ठेवणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि थोडंसं ओलं कापड केलं, धुवून काय घेतला नाही मी किचन ओटा, कारण मी स्वयंपाक बनवायच्या आधी सगळं स्वच्छ पुसून घेतलेलं होतं आणि सकाळी मी किचन ओटा धुतलेला होता. त्यामुळे मी आत्ता काय धुतलेलं नाही, नुसताच पुसून ओल्या कापडाने घेतला. आणि माझं ग्रेनाइटचा किचन ओटा असल्यामुळे लगेच क्लीन होतं. बघू शकता तुम्ही केवढ्यात क्लीन, एक 5 मिनटात क्लीन झालं. पण तेवढंच हे कामाला आपण जर कंटाळा केला तर मग सकाळी खूप म्हणजे गोंधळ होतो. आणि भांडी पण माझी काही जास्त नव्हती, कारण मी मगाशी सगळी भांडी क्लीन करून मग स्वयंपाकाला घातलेलं होतं. मग आता जेवलेली तेवढीच भांडी आहेत, स्वयंपाक केलेली सुद्धा भांडी मी मगाशीच क्लीन केलेली होती. पडतील तशी थोडी भांडी जर तुम्ही क्लीन केला तर मग ती भांड्याचा ढिगारा पण जास्त पडत नाही. आणि कोणत्या पण कामाला आळस न करता तुम्ही केला तर लगेच पटापट कामं होतात. आणि कंटाळा केला, आळस केला तर मग ते काम तसंच पडतं. 15 ते 20 मिनटात माझी भांडी पण झाली, किचन ओटा पण क्लीन झाला. आता मी इथं भांडी डब मारणार आहे, पण मी ज्यावेळी झोपणार आहे त्यावेळी ती सगळी भांडी वरती डब मारून मग झोपणार, किचन ओट्यावर ठेवणार नाही. कारण की किचन ओट्यावर एकदा पाल फिरते आमच्या. मी सकाळी ज्यावेळी येते स्वयंपाकघरामध्ये आंघोळीचं पाणी तापवायला ठेवायला, त्यावेळी मी लाईट लावली की किचन ओट्यावर एकदा दोनदा मी पाल बघितलेले आहे. त्यामुळे मी ठेवणार नाही आहे ते, लगेच ती वरती मांडणार आहे. जास्त भांडे नसले की वेळ लागत नाही, पण जास्त जर भांडे असले तर बघूनच खूप कंटाळा येतो आणि नको वाटतं. म्हणून ज्या त्यावेळी जी ते कामं केलेली बरी असतात. यांची नाईट शिफ्ट असल्यामुळे आम्ही आता नाईट शिफ्ट असली की जरा लवकर जेवतो, कारण हे जेवण झोपतात त्यामुळे लवकर जेवतो. मग लवकरच जेवलेलो होतो. श्री पण अभ्यास करत होता आणि मग माझं काही दुसरं काम नव्हतं. व्हिडिओ वगैरे मी शॉर्ट मगाशी टाकलेले आहेत, त्यामुळे आता काय माझं काम नव्हतं. त्यामुळं माझं जर यूट्यूबचं काम असेल तर माझं पण एकदा मग कंटाळा होतं. ते करत बसलं की हे राहतं आणि हे करायला गेलं तर मग ते राहतं, असं होतं. सगळंच व्हायला पाहिजे म्हणतर काय होत नाही. मग मी कसं करते, पहिला कामं सगळी उरकून घेते आणि मग यूट्यूबच्या नादाला लागते. कारण एकदा जर मोबाईलमध्ये आपण घुसलो तर मग काय खरं नाही. लवकर मग ते एडिट करा, परत ते सगळं हे करा, व्हॉईस ते देण्यात मग 2-2.5 तास जातात. आणि मग एकदा 2-2.5 तास आपण त्यात गुंतलो की ही कामं तशीच पडतात. आणि एकदा बसलो की मग खूप कंटाळा येतो आपल्याला. त्यामुळं आपण हातासरशी सगळी पटाटा कामं उरकलेली बरं असतं. आता लगेच आपण जो चोथा वगैरे वापरलेला असतो भांडी घासण्यासाठी, तर तो सुद्धा लगेच धुवून व्यवस्थित ठेवायचा. लगेच नळ पण व्यवस्थित धुवायचा तिथल्या तिथं. नाहीतर आपण भांडी घासायची आणि तसंच ते ठेवलं म्हणजे बरं वाटत नाही. आणि खरकट्यासाठी मी बघू शकता तुम्ही एकदा पिशवीच केलेली आहे. त्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये मी सगळं खरकाटं गोळा करत असते. त्यानंतर जी जाळी असते बघा बेसिनला, तर त्या जाळीत जे खरकटं अडकलेलं असतं ते काढायचं. ती जाळी परत बेसिन सगळं व्यवस्थित क्लीन करायचं.
जेणेकरून खरकट्याचा वास अजिबात आला नसला पाहिजे. आणि संध्याकाळी झोपताना शक्यतो फिनेल वगैरे जे आपला बेसिन असतो त्या बेसिनमध्ये टाकून द्यायचं. म्हणजे कसं होतं, बरं पडतं. म्हणजे वासामुळे सुद्धा झुरळ वगैरे येत नाहीत. आणि बघू शकता ही भांडी मी इथं डब मारलेले आहेत, पण मी झोपताना सगळी परत मी वर मांडणार आहे. भांडी मी मगाशी घासलेली होती. आणि हे थोडे फोटो व्हिडिओ आहेत ते जो भाचा आहे माझा त्याच्या बायकोचं आणि त्याचं पहिली मकर संक्रांत होती, तर त्यांनी पहिली मकर संक्रांत कशी साजरी केली ते व्हिडिओ माझ्यासोबत शेअर केले होते. ये म्हणत होते मला पण मी नाही गेले. मी तर उभी राहिले आणि आणि तिनं डेकोरेशन छान केलेलं, एकटीनंच केलेलं. तिला पण आवड आहे असं सगळं करायची. माणसाला सगळ्या गोष्टीत हौस आवड ही असली की सवडी होते. आणि त्यांच्या घराजवळच्या जे लेडीज आहेत त्या पण खूप हौशी आहेत. बघू शकता त्यांनी सगळ्यांनी मिळून अशा रीलसुद्धा बनवलेल्या आहेत. आणि ह्या कार्यक्रमाला त्यांना खूप वेळ झालेला. त्यांच्या इथं हळदी कुंकू होतं, तिथं सगळ्या बायका गेलेल्या होत्या. त्यामुळे संध्याकाळी 10 वाजता त्यांनी रील बनवलेले आहे. पण सगळ्या कार्यक्रमात सहभागी होणं किंवा असं काहीतरी करणं रील वगैरे सगळ्यांसोबत, तर तीसुद्धा एक आवड असावी लागते. आणि हौशी बायका असल्या की सगळं होतं. खाली पडलेलं दिसाय नको काय. अगं 2 मिनिटं थांबाय दुरू त्याने करून दे. आणि ह्यावेळी रथसप्तमी फक्त 10 दिवसच, 10 काय 12 दिवसच आलेली नाही. ते इतर वेळी जवळजवळ महिनाभर रथसप्तमी असते. टाका की तुझं आता पडूनच जाणार. मी काय सांगितलं की तुमच्या पोरांना शाळेत बाहेर लावलाय ना सगळी कामं करायला लागली. अगं प्राजू श्रद्धा एकदा काय घ्यायचं 2 मिनिटं.
जे पुढारी आहेत प्रकाशावाडी त्यांचं हळदी कुंकू होतं आणि ते हळदी कुंकू संध्याकाळी 10 वाजेपर्यंत चाललं. तर सगळ्या बायका तिकडे गेलेल्या होत्या. त्यामुळं यांचा जो कार्यक्रम होता रथसप्तमी होती त्या दिवशीचा, तर तो खूप म्हणजे वेळानं झाला. संध्याकाळी 10 वाजले, पण संध्याकाळी 10 वाजतासुद्धा त्या बायकांनी येऊन इतका छान कार्यक्रम केला. म्हणजे त्या बायका खूप हौशी आहेत. आता एक वेळ म्हणले असतात की संध्याकाळी 10 वाजले आता कुठं जायचं, आणि गडबडीत म्हणजे हळदी कुंकू वगैरे लावून आपापल्या घरी गेल्या असत्या. पण तसं न करता त्यांनी सगळं व्यवस्थित करून, आणि स्नेहलला मी सांगितलेलं रील बनवा आणि मला टाका म्हणून, तर तेवढ्यातनं पण त्यांनी एखादी रील बनवून म्हणजे त्या बायका गेलेल्या आहेत. वेळ असता तर त्यांनी भरपूर म्हणजे केल्या असत्या आणि 1-2-3 रील. असं असतं बघा, आवड असली की सवडही होते माणसाला, आणि त्यातूनच आपले हाऊसमौजसुद्धा होत असते. तर मैत्रिणींनो, असा होता आजचा छोटासा ब्लॉग. कसा वाटला, काय वाटला ते सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. प्लीज व्हिडिओ बघण्याच्या नादात लाईक करणं, कमेंट करणं विसरून जाता, तर लाईक आणि कमेंट करत जावा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.